नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण संपूर्ण टॉपिक 5 अभ्यासलेले आहेत. हे 5 टॉपिक अभ्यासत असताना ह्या सर्व टॉपिकची थेअरी, बेसिक कन्सेप्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले. जर या 5 टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओपासून आपण सुरू करणार आहोत तुमचा टॉपिक नंबर 6, ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि बऱ्यापैकी आपण आता पार्टनरशिपचं अकाउंटिंग शिकतो, ज्याच्यामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट अभ्यासलं, ॲडमिशन ऑफ पार्टनर अभ्यासलं, रिटायरमेंट ऑफ पार्टनर अभ्यासलं, डेथ ऑफ पार्टनर अभ्यासलं. त्याच्यामुळं आपल्याला हे पार्टनरशिपचं अकाउंट कशा पद्धतीने करायचं असतं हे बऱ्यापैकी माहिती. त्याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट काय असते, करंट अकाउंट काय असतं, गुडविलच्या कन्सेप्ट काय असतात, ह्या सगळ्या आपण अभ्यासलेल्या आहेत लास्ट काही टॉपिकमध्ये. त्याच्यामुळे हे जे अगोदर जे रिटायरमेंट, डेथ, ॲडमिशन हे जे टॉपिक आहेत याच्याशीच रिलेटेड बऱ्यापैकी हा टॉपिक असणार आहे. पण याच्यामध्ये डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म आहे, म्हणजे पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आपण शट डाऊन म्हणजेच बंद करणार आहोत. म्हणजे सगळेच पार्टनर आता काय होणार आहेत, विभक्त होणार आहेत, पार्टनरशिप फर्मच राहणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये बिझनेस जर बंद करायचा असेल तर अशा कंडिशनमध्ये अकाउंटिंग कसं केलं जाणार आहे पार्टनरशिप फर्मचं ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळं हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या टॉपिकला बिल ऑफ एक्सचेंज नावाचा एक टॉपिक आहे, टॉपिक नंबर 7. आणि बऱ्यापैकी विद्यार्थी हा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचाच टॉपिक सॉल्व करतात, कारण की बिल ऑफ एक्सचेंज हा जरासा अवघड टॉपिक समजला जातो. तर त्याच्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपला पहिला व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथून पुढचे जे काही व्हिडिओ आपण या टॉपिकचे अपलोड करणार आहेत ते सर्व तुम्ही बघा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टॉपिक सुरू करण्याच्या वेळेस मी सांगत असतो की प्रत्येक टॉपिकचा बेस हा थेअरी असतो. म्हणजे त्याची थेअरी जर आपल्याला व्यवस्थित समजली, प्रॅक्टिकल पार्ट आपल्याला लगेच समजतो, म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करताना काही अडचण येत नाही. त्यामुळे थेअरी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत जेवढे टॉपिक आपण अभ्यासले त्याची थेअरी मी लाईन टू लाईन समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला. तर आज आपण हे डिझोल्युशन म्हणजे काय त्याचा एक ओव्हरव्ह्यू बघूया आणि थोडासा थेरॉटिकल पार्ट जो तुमच्या टेक्स्ट बुक्समध्ये दिलेला आहे तो पाहणार आहोत. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही सिक्वेन्सली बघा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजेल. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, डिझोल्युशन म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया. आपण आधी पार्टनरशिप बघितलं होतं, आपण पार्टनरशिपचं फायनल अकाउंट समजून घेतलेले वगैरे वगैरे वगैरे. आपण त्याची डेफिनेशन समजली की काय समजून घेतलं डेफिनेशनमध्ये, की ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती, उदाहरणार्थ 3 व्यक्ती एकत्र येतील त्यावेळेस आपण त्याला म्हणायचं एकत्र कशासाठी, बिझनेस करण्यासाठी एकत्रित येतील, त्यावेळेस त्यांच्या एकत्र येण्याला आपण म्हणणार पार्टनरशिप. आणि पार्टनरशिपमध्ये तो जो बिझनेस करतील त्याला आपण फर्म म्हणणार. म्हणजे पार्टनरशिप हे एकत्र येणे आणि त्यांनी जो बिझनेस सुरू केला असेल याला एकत्रित आपण काय म्हणणार, पार्टनरशिप फर्म असं म्हणणार. आता हे एकत्र येत असताना सुरुवातीला त्यांनी कॅपिटल घेऊन आलेलं असतं त्यांच्या हिस्स्याचं, म्हणजे प्रत्येकाच्या हिस्स्यामध्ये काहीतरी ॲग्रीमेंट झालेलं असेल. मग हे ॲग्रीमेंट होत असताना त्यांनी प्रत्येकाने कोणी किती कॅपिटल घेऊन यायचं हे ठरलेलं असतं. कॅपिटल आणल्यानंतर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला किंवा जर लॉस झाला तर प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो त्यांचा ठरलेला असतो. म्हणजे P&L रेशो त्यांचा ठरलेला असतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये ठरलेल्या असतात. मग यांनी बिझनेस सुरू केल्यानंतर काही ठराविक कालावधी ते बरेचसे दिवस बिझनेस करतील, बिझनेस चालवतील. पण कोणत्याही कारणाने, म्हणजे एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला किंवा सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाले किंवा त्यांचा बिझनेस गव्हर्नमेंटने इलिगल म्हणून घोषित केला किंवा कोर्टाने ऑर्डर काढली की तुमचा बिझनेस बंद करा, अशा कोणत्याही कारणामुळे यांची जी ही पार्टनरशिप फर्म आहे ही काय करावी लागते, बंद करावी लागते, म्हणजे शट डाऊन करावी लागते. म्हणजे त्यांचा बिझनेस त्यांना पुढं
करता येत नाही. जसं आपण रिटायरमेंटमध्ये बघितलं की एखादा पार्टनर निघून जातो, डेथमध्ये बघितलं की एखादा पार्टनर मरतो, परंतु जे शिल्लक जिवंत असणारे किंवा जे शिल्लक पार्टनर असतील ते पुढे ते बिझनेस कंटिन्यू करतात. पण डिझोल्युशनमध्ये बिझनेस हा पुढे कंटिन्यू होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं समजूया की त्यांनी 10 वर्ष त्यांनी बिझनेस करायचं ठरवलं. 10 वर्ष बिझनेस करायचं त्यांनी 10 वर्ष बिझनेस केला आणि 10 वर्षानंतर असं ठरवलं की आता आपल्याला बिझनेस एकत्रितरित्या करायचा नाही, आपण आता हा बिझनेस बंद करायचा. मग 10 वर्षामध्ये हा बिझनेस करत असताना बिझनेसमध्ये त्यांच्या काय झालेली असेल, एक बॅलन्स शीट असते बघा बिझनेसच्या, आपण अभ्यासलेल्या सर्वांनी. आणि या बॅलन्स शीटला असेट असतात आणि लायबिलिटी. या ठिकाणी लायबिलिटी असेल इकडची साईड आणि इकडची साईड काय असेल, असेट्स असतील. बरोबर. उदाहरणार्थ बिझनेसमध्ये 10 वर्षामध्ये बिझनेसची स्वतःची बिल्डिंग तयार केलेली असेल, बिझनेसची मशिनरी असेल, बरोबर, बिझनेसचं फर्निचर असेल, बिझनेसची कोणाकडे तर उधारी असेल त्याला आपण डेटर्स म्हणणार, बिल्स रिसिवेबल असतील, बिझनेसची कॅश असेल, बरोबर. ह्या बॅलन्स शीटला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. लायबिलिटीला काय असेल, त्या पार्टनरचं सगळ्यांचं कॅपिटल असेल. उदाहरणार्थ ए, बी आणि सी यांचं कॅपिटल असेल, त्यांचा रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह असेल, त्यांचे क्रेडिटर्स असतील, बिल्स रिसिवेबल असतील, बँकेकडून जर त्यांनी लोन घेतलेलं असेल तर बँक लोन असेल. म्हणजे थोडक्यात काय की त्यांची ही बॅलन्स शीट जी असणार आहे, ह्या बॅलन्स शीटला या गोष्टी बिझनेस बंद करायच्या वेळेस दिसत असणार आहे. मग त्यांनी तिघांनी असं ठरवलं की चला उद्यापासून आपण बिझनेस बंद करूया. त्यांनी त्यांच्या बिझनेसला कुलूप लावलं आणि ते घरी निघून गेले. असं होत नाही. जसं बिझनेस सुरू होताना जसं त्यांनी प्रोसिजर सुरू केली, कॅपिटल आणलं, त्याच्यानंतर काही असेट खरेदी केल्या, माल खरेदी केला, विक्री करायला सुरुवात केली, ह्या प्रोसिजरने ते गेले. तसं बिझनेस बंद करताना देखील काहीतरी प्रोसिजर असणार आहे. बिझनेसच्या ज्या लॅबिलिटीज आहेत ते तुम्ही जर बिझनेस बंद करायचं ठरवलं तर हे बिझनेसचे क्रेडिटर्स ज्यांच्याकडून तुम्ही उधार माल घेतलेला आहे, तुमचे बिल्स पेएबल असतील, तुमच्या बँकेचं लोन असेल, तर हे काय होईल, तुमच्या घरी येतील पार्टनरच्या आणि म्हणतील आमचे पैसे न देता तुम्ही बिझनेस कसा बंद केला. त्याच्यामुळं ज्यावेळेस बिझनेस किंवा पार्टनरशिप फर्म आपल्याला क्लोज डाऊन करायचे त्यावेळेस या लॅबिलिटी काय कराव्या लागतात, पेड कराव्या लागतात. लॅबिलिटी काय कराव्या लागतात, पेड. आता लॅबिलिटीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ओनर लॅबिलिटी आणि एक म्हणजे आउटसाइडर लॅबिलिटी. ओनर लॅबिलिटी म्हणजे कोण, पार्टनरच्या लॅबिलिटी. मग पार्टनरच्या लॅबिलिटी काय असतात, तर पार्टनरच्या लॅबिलिटी म्हणजे पार्टनरचं कॅपिटल, म्हणजे पार्टनरचं स्वतःचं कॅपिटल ही त्याची लॅबिलिटी. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह असेल किंवा पार्टनरचं लोन असेल तर ह्या पार्टनरच्या लॅबिलिटी, त्याला आपण ओनर्स लॅबिलिटी, त्याला इंटरनल लॅबिलिटी देखील म्हणतो. आणि आउटसाइडर लॅबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वगैरे, ह्या आउटसाइडर्स, त्यालाच आपण थर्ड पार्टी लॅबिलिटी. मग बिझनेस बंद करताना असं होत नाही कधीच की ओनर स्वतःचे पैसे बिझनेस मधनं काढून घेईल, स्वतःचं कॅपिटल काढून घेईल, स्वतःचा रिझर्व्ह स्वतःकडे घेईल, असं होणार नाही. आपल्याला काय करावं लागतं, साधी सिंपल व्यावहारिक दृष्टिकोनातली गोष्ट आहे की जे बाहेरचं देणं आहे, आउटसाइडर लॅबिलिटीज आहेत, त्या फर्स्टली पेड कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ओनर्स लॅबिलिटी पेड कराव्या लागतात. मग या लॅबिलिटी कुठून पेड करणार, तर बिझनेसकडे असलेली बॅलन्स शीटच्या असेटला दिसत असणारी कॅश, या कॅश मधून काय करूया आपण, या लॅबिलिटी पेड करूया. पण ही कॅश किंवा बँकेत असणारे पैसे जर सफिशियंट नसतील लॅबिलिटी पेड करण्यासाठी, तर मग काय केलं जातं की बाबा ह्या बिझनेसच्या ज्या ॲसेट आहेत, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, डेटर्स आहे, बिल्स रिसिवेबल आहे, या सगळ्या ॲसेट काय केल्या जातात, सोल्ड केल्या जातात. सोल्डलाच आपण शब्द म्हणणार रिअलाइज केल्या जातात. त्यालाच काय म्हणणार आपण, रिअलाइज करणे. मग या रिअलाइज करणे म्हणजेच काय, विकणे. आणि विकून जे पैसे येतील ते या लॅबिलिटी बाहेरच्या पेड करण्यासाठी, आणि त्यातून जर ह्या विकलेल्या ॲसेट मधून जर शिल्लक राहिले तर मग आपण ओनर्सच्या लॅबिलिटी पेड करणार आहोत. आय होप तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येते की डिझोल्युशन मध्ये बिझनेस एका दिवसात तुम्हाला बंद करता येत नाही, तुमच्या लॅबिलिटी तुम्हाला द्याव्या लागणार आहेत. मग ह्या लॅबिलिटी देण्यासाठी तुम्ही काय करणार, तुमच्या ॲसेट विकणार. ॲसेट विकून जे पैसे आलेले असतील ते लॅबिलिटी पेड करण्यासाठी, कोणत्या लॅबिलिटी, बाहेरच्या लोकांच्या, त्याला आउटसाइडर लॅबिलिटी किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटी असं म्हटलं जातं, त्या लॅबिलिटी पेड करण्यासाठी आपण पहिल्यांदा प्रेफरन्स देणार. त्या लॅबिलिटी पेड केल्यानंतर जर तुमच्याकडे सरप्लस कॅश अवेलेबल असेल तर तुम्ही पार्टनरचं कॅपिटल किंवा एखाद्या पार्टनरचं लोन तुम्ही काय करू शकता, पेड करू शकता. जर नसेल तर त्या लॅबिलिटी पेड करण्यासाठी पार्टनरकडून पैसे घ्यावे लागतील आउटसाइडरच्या लॅबिलिटी पेड करण्यासाठी. तर अशी ही कन्सेप्ट असणार आहे. मग आपल्याला हेच अभ्यासायची की बाबा लॅबिलिटी पेड करत असताना एखादी लॅबिलिटी फर्मने स्वतःच्या पैशातून पेड केली तर
काय जनरल एंट्री होईल. एखादी लॅबिलिटी काय होऊ शकते, एखादा पार्टनर म्हणू शकतो की मी ह्या व्यक्तीकडून उधारीचे मालाचे पैसे आहेत म्हणजे क्रेडिटर्स आहेत, मी ते क्रेडिटर्स पेड करतो. एखादा पार्टनर पेड करू शकेल किंवा फर्म पेड करते. म्हणजे लॅबिलिटी पेड करत असताना लॅबिलिटी पेड बाय पार्टनर आणि लॅबिलिटी पेड बाय फर्म अशा दोन कन्सेप्ट असणार आहेत. आणि असेट सुद्धा बघा काय होतं की असेट आपण विकतो मार्केटमध्ये, मग असेट सोल्ड इन मार्केट किंवा एखादी असेट पार्टनर टेकन ओव्हर करतो, म्हणजे पार्टनर स्वतःकडे घेतो. म्हणजे बिल्डिंग काय म्हणून की मी माझ्याकडे घेतो आणि मी ह्या लॅबिलिटीला पेड करतो, असं होऊ शकतं. तर याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे ते आपल्याला अभ्यासायचं. म्हणजे डिझोल्युशन ही कन्सेप्ट समजून घ्या की थोडक्यात काय आहे की फर्म काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. डिझॉल्व्ह म्हणजे फर्मचा बिझनेस बंद होणार आहे. मग हा बंद बिझनेस एका दिवसात करता येत नाही, तुम्हाला लॅबिलिटी पेड कराव्या लागतील, सगळे अकाउंट तुमचे क्लोज करावे लागतील, सगळं देणं घेणं मिटवावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुमचा व्यवसाय म्हणजेच पार्टनरशिप फर्म तुम्हाला बंद करता येईल. मग आता हे बंद करत असताना आपण आता थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू की बघा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये आपल्याला काय असते, बॅलन्स शीट असते. आपल्याला त्या बिझनेसची बॅलन्स शीट आपल्याकडे असणार आहे. ती बॅलन्स शीटला बघा काय काय असतात. असेटला आपण लँड अँड बिल्डिंग म्हणूया, मशिनरी म्हणूया, प्लांट म्हणूया, प्रीमायसेस म्हणूया, फर्निचर म्हणूया, डेटर्स म्हणूया, बिल्स रिसिवेबल म्हणूया. ह्या ज्या सगळ्या असेट आहेत ना याला आपण म्हणणार सन्ड्री असेट. काय म्हणणार याला आपण, सन्ड्री असेट. लक्षात घ्या या ज्या असेट आहेत बॅलन्स शीटला दाखवलेला त्याला आपण एकत्रितरित्या काय म्हणूया, सन्ड्री असेट. आणि लॅबिलिटीला बघा काय असू शकतं, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल असणार आहे, एचं कॅपिटल, बीचं कॅपिटल, सीचं कॅपिटल, जनरल रिझर्व्ह असेल किंवा रिझर्व्ह फंड असेल किंवा एखाद्या पार्टनरचं लोन असेल, क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बँक लोन असेल किंवा अजून आपण त्याला म्हणू आउटस्टँडिंग काही एक्सपेन्सेस असतील. तर हे सगळे एक्सपेन्सेस ह्या काय आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दिसणार आहेत. आता या लॅबिलिटीमध्ये आपल्याला दोन गोष्टी ओळखायच्या की बाबा ओनरच्या लॅबिलिटी कोणत्या. तर ओनरच्या लॅबिलिटी कोणत्या म्हणजे ओनर म्हणजे ज्या पार्टनरशिप फर्मचे ओनर कोण असतात, ते पार्टनर म्हणजे कोण, ए कॅपिटल, बीचं कॅपिटल, सीचं कॅपिटल, जनरल रिझर्व्ह असेल किंवा त्या पार्टनरचं लोन असेल. या ज्या लॅबिलिटी आहेत याला काय म्हणणार आपण, ओनर्स लॅबिलिटी म्हणणार. आय होप तुम्हाला ह्या ओनर्सच्या लॅबिलिटी समजतात. आणि आउटसाइडर लॅबिलिटी म्हणजे कोणत्या, की ज्या बिझनेसचे ओनर नाहीत त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाकडून बघा आता क्रेडिटर्स, उधारीवर माल घेतो त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो, बिल्स पेएबल, बँकेचा ओव्हरड्राफ्ट, बँकेचं लोन, या ज्या लॅबिलिटी आहेत याला आउटसाइडर किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटीज म्हणणार. मग या पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, हे आउटसाइडर किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड कराव्या लागतात. मग मी आत्ताच तुम्हाला सांगितले त्या कशातनं पेड केल्या जातील, तुमच्या कॅश किंवा बँक बॅलन्स मधनं त्या लॅबिलिटी पेड केल्या जातात. जर ते पैसे कॅशचे बँकची जर शिल्लक नसतील तर ह्या ज्या तुमच्या सन्ड्री असेट ज्या आहेत या काय केल्या जातात, रिअलाइज केल्या जातात, म्हणजेच काय केल्या जातात, विकल्या जातात. मग आता याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट फक्त आपल्याला अभ्यासायच्या आहेत. हा चार्ट जरी तुम्ही तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करून ठेवला आणि लक्षात ठेवला तरी तुम्हाला बऱ्यापैकी डिझोल्युशन समजेल. आता बघा या लॅबिलिटी ज्या आहेत आउटसाइडर लॅबिलिटी ह्या पेड करण्यासाठी बघा दोन मार्ग आहेत. एक तर ही लॅबिलिटी कोण पेड करू शकतं, पेड बाय फर्म, म्हणजे लॅबिलिटी पेड बाय फर्म. जर लॅबिलिटी फर्मने पेड केली तर काय होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या आउटसाइडर लॅबिलिटीत यालाच आपण सन्ड्री लॅबिलिटी देखील म्हणणार. आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट देत असताना डिझोल्युशन मध्ये या ज्या लॅबिलिटी आहेत फर्स्टली ह्या सगळ्या लॅबिलिटी बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर कराव्या लागतात. कुठं, ट्रान्सफर टू रिअलायझेशन. आता हे असेट लॅबिलिटी विकणे याचं रेकॉर्ड करण्यासाठी जसं आपण ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ मध्ये असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होतात आणि रिव्हॅल्यूड अमाऊंट रेकॉर्ड करण्यासाठी आपण एक अकाउंट तयार करायचो, त्यालाच म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट असं म्हणायचं. आता डिझोल्युशन मध्ये ह्या असेट विकणे, लॅबिलिटी पेड करणे हे व्यवहार किंवा ह्या असेट लॅबिलिटीच्या रिअलायझेशनशी रिलेटेड व्यवहार रेकॉर्ड करण्यासाठी एक रिअलायझेशन अकाउंट तयार केलं जातं. आता रिव्हॅल्युएशन आणि रिअलायझेशन मध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या. रिव्हॅल्युएशन वेगळं आणि रिअलायझेशन वेगळं आहे. तर डिझोल्युशन मध्ये आपल्याला रिअलायझेशन अकाउंट तयार केलं जातं. तर या सगळ्या लॅबिलिटी ज्या आहेत मी तुम्हाला लॅबिलिटी साईडला आता दाखवलेल्या ह्या सगळ्या लॅबिलिटी थर्ड पार्टी लॅबिलिटी बरं का, त्यालाच आपण सन्ड्री लॅबिलिटीज म्हणतो. या कुठं ट्रान्सफर करायच्या, आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या. पहिली कन्सेप्ट की लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या आणि सन्ड्री असेट ट्रान्सफर करायचे. पहिले अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असणार आहे, आपल्याला प्रॉब्लेम दिसला, बॅलन्स शीट दिसली की त्या बॅलन्स शीटला आउटसाइडर ज्या लॅबिलिटी असतील त्या आउटसाइडर लॅबिलिटी आपल्या ट्रान्सफर करायच्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला.
मग रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करताना त्याची जनरल एंट्री काय होईल, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट, म्हणजे उदाहरणार्थ क्रेडिटर्स ट्रान्सफर केले, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, बँक लोन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्यात म्हणून जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशनला देणार क्रेडिट. आणि ज्या असेट ट्रान्सफर करायच्यात बघा, ज्या सन्ड्री असेट आहेत त्या ट्रान्सफर करायच्या, लायबिलिटी क्रेडिटला ट्रान्सफर केल्या, मग या सन्ड्री असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. मग रिअलायझेशनला डेबिटला ट्रान्सफर करायच्यात म्हणून याची एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. सन्ड्री असेट मध्ये त्याच्यामध्ये सगळ्या लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, प्लांट असे एक एक आपण त्या जनरल एंट्रीमध्ये लिहिणार आणि या सगळ्या सन्ड्री असेट रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत आहे. आणि आता आपण लॅबिलिटीकडे पुन्हा एकदा येऊ. या थर्ड पार्टीच्या लॅबिलिटीत या पेड करत असताना मी तुम्हाला इथे सांगत होतो आता की त्या लॅबिलिटी पेड बाय फर्म, फर्मने जर पेड केला, बघा लॅबिलिटी ट्रान्सफर करताना कुठं ट्रान्सफर केले होते, आपण क्रेडिटला ट्रान्सफर केले होते सर. कुठे ट्रान्सफर केलं, त्या लॅबिलिटी ट्रान्सफर करताना रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला. आणि पेड करताना लॅबिलिटी गेली की एक इफेक्ट नेहमी रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला द्यायचा. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, फर्मचे पैसे जाणार आहेत लॅबिलिटी पेड करताना, रिअलायझेशनच्या डेबिटला लॅबिलिटी पेड केली की एक इफेक्ट आणि बँकेच्या क्रेडिटला, म्हणून जनरल एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. जर समजा लॅबिलिटी पेड केली एखाद्या पार्टनरने, म्हणून कन्सेप्ट सांगितली लॅबिलिटी पेड बाय पार्ट, तर आपल्याला मी तुम्हाला सांगितले की लॅबिलिटी ट्रान्सफर केली क्रेडिटला बुक व्हॅल्यूला, आता पेड करताना एक इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला, म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लक्ष द्या चेंज कुठं झालाय, इथं फर्मने पेड करताना आपण क्रेडिट कशाला दिले, या ठिकाणी बँक अकाउंटला क्रेडिट दिलंय, आणि पार्टनरने पेड करताना ज्या पार्टनरने पेड केले त्या पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट दिलं. रिअलायझेशनला दोन्हीकडे सेमच आहे, डेबिट डेबिटच आहे. मग लॅबिलिटी पेड बाय फर्म रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, आणि लॅबिलिटी पेड बाय पार्टनर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ही अकाउंटिंग एंट्री तुम्हाला पेपरमध्ये 100% करावीच लागणार आहे, ही करायचीच आहे तुम्हाला. या दोन पैकी एक तरी तुम्हाला येणार म्हणजे येणार पेपरमध्ये, त्याच्यामुळे हे IMP आहे, लक्षात राहू द्या. लॅबिलिटी पेड करताना प्रश्न विचारायचा आपल्या डोक्याला की ह्या लॅबिलिटी थर्ड पार्टी ह्या कोण्या पेड केल्या, पार्टनरने पेड केल्या का फर्मने पेड केला. पार्टनरने पेड केलं तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर, फर्मने पेड केलं तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. हे पहिल्यांदा विसरून घ्यायचं. म्हणूनच मी या ठिकाणी परत एकदा सेपरेट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की लॅबिलिटी मनाला प्रश्न विचारायचा कोण्या पेड केल्या, तिथे त्यांनी सांगितलेलंच असेल, आपल्याला एक्झाम्पल मध्ये प्रॉब्लेम मध्ये ती मेन्शन केलेलं असेल की लॅबिलिटी जर पेड बाय फर्म असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, आणि लॅबिलिटी पेड बाय पार्टनर असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनरने पेड केलं तर स्पेसिफिक पार्टनरचं नाव लिहिणार, पार्टनर्स कॅपिटल लिहिताना. आय होप लॅबिलिटीची कन्सेप्ट क्लिअर आहे. आणि बघा आता असेटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितले की असेट विकायचे असतात आणि आलेले पैसे लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरायचे. मग ज्या असेट आहेत त्या सन्ड्री असेट सुरुवातीला फर्स्ट आपण कुठं ट्रान्सफर करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंटच्या कुठं ट्रान्सफर करणार, डेबिट. पहिल्यांदा बुक व्हॅल्यूला सगळ्या असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला, फक्त कॅश सोडून, कॅश आपण ट्रान्सफर करणार नाही, कॅशचा अकाउंट तयार करतो त्याला तो बॅलन्स ट्रान्सफर करणार आहोत. पर आता बघा ह्या असेट ट्रान्सफर केल्यानंतर एंट्री काय होते, रिअलायझेशनच्या डेबिटला रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. मग असेट रिअलाइज करणे म्हणजेच असेट विकणे किंवा सोल्ड करणे. मग ह्या असेट जर विकल्या तर त्याची जनरल एंट्री बघा. आता असेट दोन मार्गाने विकल्या जाऊ शकतात, असेटची दोन मार्गाने विल्हेवाट लावली जाऊ शकते. असेट सोल्ड इन मार्केट म्हणजे स्वतः फर्मने असेट मार्केटमध्ये विकल्या तर आपल्याला फर्मला पैसे भेटतील. मग आपण काय करणार, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बघा काय ट्रिक लक्षात ठेवा, असेट ट्रान्सफर केल्या डेबिटला, असेट गेल्या की एक इफेक्ट बघा इथं, असेट गेली विकली, मग असेट गेली की रिअलायझेशनच्या क्रेडिटला. जर फर्मने विकली कॅशमध्ये तर कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आणि असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर, एखाद्या पार्टनरने जर असेट टेकन ओव्हर केली तर पार्टनर्स, त्या पार्टनरचं नाव लिहायचं, राम पार्टनर्स, श्याम पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, अशी एंट्री होणार आहे. म्हणजे लॅबिलिटी आणि असेट मध्ये गफलत होऊन देऊ नका. थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करताना लॅबिलिटी पेड बाय फर्म असेल, फर्मने पेड केली तर फर्मचे पैसे जाणार आहेत. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आणि लॅबिलिटी पेड बाय पार्टनर असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. असेट विकताना असेट सोल्ड इन मार्केट, फर्मने या मार्केटमध्ये विकली, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, आणि असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. एवढंच या
डिझोल्युशन मध्ये असणार आहे. एवढाच पार्ट डिझोल्युशन मध्ये असणार आहे. आय होप तुम्हाला हे जे स्ट्रक्चर जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला डिझोल्युशन हे सोपं जाणार आहे. डिझोल्युशन दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला तुमच्या लॅबिलिटी पेड करायच्यात, ते पेड करत असताना ॲसेट विकायच्या, ॲसेट विकून जे पैसे येतील ते लॅबिलिटी पेड करण्यासाठी, मग लॅबिलिटी पेड करताना ते पार्टनर पेड करतील किंवा फर्म पेड करेल, ॲसेट मार्केटमध्ये विकतील किंवा एखादा पार्टनर ते काय करेल, टेकन ओव्हर करेल. आणि शेवटी तुम्हाला एक ऍडजस्टमेंट दिली जाईल की डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस हे कुणी पेड केलं. तर हे डिझोल्युशन रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण मी त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट ज्या आपल्याला पुस्तकात दिल्यात त्यावेळेस सांगलच की हे सुद्धा सेम आहे, पेड बाय फर्म, पेड बाय पार्टनर, डिझोल्युशन एक्सपेन्सेस. तर त्याचं काय होणार आहे, आता पुस्तकात काय आपल्याला थेअरी दिलेली तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये ती बघूया. टेक्स्ट बुकमध्ये बघा पहिल्यांदा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म आहे, टॉपिक नंबर 6. याच्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट आहे. आपण थोडंसं इंट्रोडक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करू. आय होप तुम्हाला हे क्लिअरिफाय होते आणि समजतंय मी जे सांगतोय ते. बघा आता इंट्रोडक्शन समजून घेऊ, मिनिंग समजून घेऊ. डिझोल्युशन म्हणजे काय, तर डिझोल्युशन मीन्स वाइंडिंग अप किंवा वाइंड अप टू क्लोज डाऊन और टू क्लोज डाऊन. डिझोल्युशन म्हणजे काय, वाइंड अप म्हणजे गुंडळणे किंवा क्लोज डाऊन म्हणजे बंद करणे. When business relation among the partners in a partnership firm comes to an end is known as dissolution of partnership. काय सांगितले, when a business relation among the partner मधलं business relation पार्टनरशिपचं comes to an end जर ते संपुष्टात आलं तर त्याला काय म्हणायचं, dissolution of partnership. When one or more partner take a decision to close the partnership firm म्हणजे एखादा किंवा एकापेक्षा जास्त पार्टनर जर निर्णय घेत असतील की पार्टनरशिप फर्म काय करायची, क्लोज करायची, तर इज नोन ॲज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यालाच आपण काय म्हणणार, पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन म्हणणार. When all partner decided to discontinue from the partnership firm किंवा सगळ्या पार्टनरने असं डिसाइड केलं की डिसकंटिन्यू म्हणजे बिझनेस पुढे चालवायचा नाही, डिसकंटिन्यू करायचा. इट इज रिझल्ट इन टू द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे आता ह्याला आपण काय म्हणणार, हा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर इज रेफर टू ॲज अ पार्टनरशिप. आता बघा रिलेशनशिप आहे पार्टनर मधलं, हे कशामुळे आहे, पार्टनरशिप मुळे आहे. while all the partner collectively are called firm म्हणजे या सगळ्या पार्टनरला कलेक्टिव्हली काय म्हणणार आपण, फर्म म्हणणार. आणि डिझोल्युशन ऑफ फर्म इज डिफरंट फ्रॉम डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. बघा पार्टनरशिप आणि फर्म मधलं डिझोल्युशन वेगळे. म्हणजे थोडक्यात मला इथं समजून सांगायचं जर झालं की समजा हे 3 पार्टनर आहेत बरोबर, त्यातला हा एकाचा डेड झाला तर ही काय झाली, डिझॉल्व झाली, काय पार्टनरशिप डिझॉल्व झाली. म्हणजे हा मेला म्हणून या दोघांनी काय की ह्या तिघांची पार्टनरशिप डिझॉल्व झाली, दोघं पुढे बिझनेस चालवतात, ह्याला आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणणार. पण या तिघांनी मिळून जर असं ठरवलं की आता बिझनेसच करायचं नाही, तिघही वेगळे झालं, तर याला म्हणणार आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिपचं डिझोल्युशन आणि पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन याच्यामध्ये डिफरन्स हा आहे. इन शॉर्ट डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मे नॉट इन्क्लूड डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे त्यांनी बघा मी काय म्हणलं, या तिघांची पार्टनरशिप डिझॉल्व झाली पण या दोघांनी बिझनेस पुढे चालवला, म्हणजे फर्मचं डिझोल्युशन झाले का, नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मध्ये फर्म डिझॉल्व होत नाही, म्हणजे कदाचित ती होणार नाही. बट डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणजे फर्म जर डिझॉल्व झाली म्हणजे तिघही वेगळे झाले तर पार्टनरशिप सुद्धा काय झालेली डिझॉल्व होणार आहे. आय होप इंट्रोडक्शन मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. आता मिनिंग अँड डेफिनेशन समजून घेऊया की बाबा डिझोल्युशनचं डेफिनेशन मिनिंग काय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले इन लीगल टर्म डिझोल्युशन हॅज अ मल्टिपल मिनिंग. म्हणजे कायदेशीर भाषेत डिझोल्युशनचे वेगवेगळे मिनिंग असतात. अ वर्ड डिझोल्युशन कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड डिझोल्युशन. म्हणजे हा कोणता वर्ड आहे, लॅटिन वर्ड आहे. आणि याचा अर्थ काय होतो, अ डिझॉल्विंग ऑफ समथिंग म्हणजे समथिंग डिझॉल्व होणे म्हणजेच काय विसर्जित होणे वगैरे. तर डिझोल्युशन इज द लास्ट स्टेज ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस. हे वाक्य खूप महत्वाचं आहे की डिझोल्युशन इज द लास्ट स्टेज ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. तुम्हाला एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. डिझोल्युशन ही लास्ट स्टेज आहे बिझनेस क्लोज करण्याची. आता डेफिनेशन दिलेली बघा, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 39 प्रोव्हाइड दॅट डिझोल्युशन म्हणजे काय, द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर ऑफ फर्म इज कॉल्ड डिझोल्युशन ऑफ अ फर्म. बघा अ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे पार्टनर मधली जी पार्टनरशिप आहे ते सगळे पार्टनर जर डिझॉल्व होत असतील फर्म मधनं तर त्याला आपण म्हणणार डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणणार.
इट इज इम्प्लाइड दॅट द कम्प्लीट ब्रेकडाऊन म्हणजे कम्प्लीट ब्रेकडाऊन अँड रिलेशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन द ऑल पार्टनर. याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की कम्प्लीट ब्रेकडाऊन रिलेशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे सगळे पार्टनर वेगळे होणार आहेत आणि बिझनेस सुद्धा बंद करणार आहेत. त्यालाच आपण डिझोल्युशन म्हणणार. द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ एंडिंग अँड ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट म्हणजे हा जो असा ऍक्ट आहे ज्या ठिकाणी एंड ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट म्हणजे ऑफिशियल ऑर्गनायझेशन म्हणजे फर्मचा एंड होतो आणि लीगल जे ॲग्रीमेंट आहे ते सुद्धा त्यांचं काय होतं एंड होतं म्हणजे संपुष्टात येतं. अशा वेळेस त्याला डिझोल्युशन ऑफ फर्म असं म्हणणार. द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडिकेट द डिसकंटिन्युअस फंक्शन ऑफ अ फर्म म्हणजे ज्यावेळेस तुमची पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होते त्यावेळेस जी फर्म असणार आहे ती डिसकंटिन्युअस म्हणजे त्याचे जे फंक्शन्स असणार आहेत ते पुढे चालू राहणार नाही, बिझनेस चालू राहणार नाही, बिझनेस बंद होणार आहे आणि ते काम पुढे करणार नाहीत एकत्र. अशा कन्सेप्टला आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणणार. आय होप तुम्हाला हे क्लिअर आहे. आता नेक्स्ट बघा याची रिझन काय काय आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिपचे म्हणजे पार्टनरशिप का 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 डिझॉल्व्ह होऊ शकते. तर हा एक व्हॉलंटरी ऍक्ट आहे. पार्टनर देमसेल ते स्वतः काही करू शकतात. पार्टनर इच्छेनुसार त्यांच्या वैयक्तिक त्यांना वाटलं की आता आपण खूप वर्ष एकत्र बिझनेस केलेले आता आपला ब्रेकअप करून टाकूया मग अशा वेळेस सुद्धा काय करतील ते डिझॉल्व्ह होतील म्हणजेच वेगळे होतील. किंवा वेन द पिरियड ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं ॲग्रीमेंटमध्येच की बाबा 5 वर्ष एकत्रित बिझनेस करायचा आणि नंतर वेगळं व्हायचं. मग हा पिरियड कंप्लीट झाला 5 वर्षाचा म्हणजे काय होणार ते सगळे पार्टनर वेगळे होणार म्हणजे पार्टनरशिप फर्म काय होणार डिझॉल्व्ह होणार. त्याच्यानंतर पार्टनरशिप कॅन डिझॉल्व्ह आफ्टर द कम्प्लिशन ऑफ टू स्पेसिफिक व्हेंचर फॉर विच इट वॉज फॉर्म म्हणजे उदाहरणार्थ ते एकत्र येताना अशा एका विशिष्ट कारणासाठी एकत्र आले. उदाहरणार्थ ही बिल्डिंग बांधायची त्याच्यासाठी हे तिघांनी एकत्र येऊन ते बिल्डिंग बांधण्याचं काम करण्याचं ठरवलं, बिझनेस करण्याचं ठरवलं. मग ही बिल्डिंग म्हणजे कंप्लीट झालं हे व्हेंचर बिल्डिंग बांधण्याचे काम कंप्लीट झालं, स्पेसिफिक व्हेंचर कंप्लीट जर झालं कंप्लिशन झालं तर मग त्यांची पार्टनरशिप राहणार नाही. त्याच कामासाठी एकत्रित आलं म्हणजे त्यांचा मेन ऑब्जेक्ट ती बिल्डिंग बांधणं होतं. ती बिल्डिंग बांधून झाली त्यांची पार्टनरशिप संपली असं त्यांचं ॲग्रीमेंट असेल तर त्यामुळे सुद्धा डिझॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर इन्सॉल्व्हन्सी ऑफ ऑल पार्टनर. इन्सॉल्व्हन्सी म्हणजे सगळेच पार्टनर भिकारी होणे. इन्सॉल्व्हन्सी म्हणजेच काय इन्सॉल्व्हंट म्हणजे काय दिवाळखोर होणे. इन्सॉल्व्हन्सी ऑफ ऑल पार्टनर और ऑल पार्टनर एक्सेप्ट वन रिझल्ट इन डिझोल्युशन म्हणजे एखादा पार्टनर फक्त सॉल्व्हंट आहे पण बाकीचे सगळे इन्सॉल्व्हंट झाले. 4 पार्टनर आहेत 4 मधला एकच सॉल्व्हंट राहिला आणि बाकी सगळे इन्सॉल्व्हंट झाले मग तो एक काय बिझनेस चालवणार मग ते काय करतील फर्म डिझॉल्व्ह करतील. तर हे सुद्धा कारण आहे. इलिगल और अनलॉफुल बिझनेस ऍक्टिव्हिटी रिझल्ट इन टू डिझोल्युशन म्हणजे एखाद्या पार्टनरशिप फर्मने इलिगल काम केलं अनलॉफुल बिझनेस ऍक्टिव्हिटी केली तरी सुद्धा ती फर्म काय होणार आहे डिझॉल्व्ह होणार आहे. आणि पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व्ह बाय गिव्हिंग नोटीस ऑफ 14 days म्हणजे काही वेळेस त्यांच्या ॲग्रीमेंट सुद्धा नुसार ते डिझॉल्व्ह होतील पण त्या ठिकाणी त्यांना आपल्याला किती 14 दिवसाचं काय द्यावं लागते नोटीस द्यावा लागते. इन ॲडिशन टू ॲबो सर्कमस्टन्सेस हॉनरेबल कोर्ट कॅन ऑर्डर टू डिझॉल्व्ह द पार्टनरशिप ऑन अ लीगल ग्राउंड्स. बघा या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त एक अजून गोष्ट आहे की कोर्ट सुद्धा ऑर्डर करू शकते की तुमचा बिझनेस बंद करा. आता एखाद्या व्यक्तीने कोर्टात केस केली की ह्या पार्टनरशिप फर्मने मला फसवले माझा एक 20-25 कोटीचा बिझनेस फसवणूक केलेली आहे. मग अशा वेळेस कोर्टाने निकाल दिला की ह्यांचा बिझनेसच फसवण्याचा या पार्टनरशिपचा ही फर्म बंद करा. मग ऑनरेबल कोर्टने म्हणजे आदरणीय कोर्टाने जर त्यांनी सांगितलं की हा बिझनेस बंद करा आणि त्या पद्धतीची ऑर्डर केली तरी सुद्धा ते होऊ शकतं. उदाहरणार्थ गिल्टी ऑर मिसकंडक्ट एखादं अफरातफर केली तर अशा वेळेस किंवा आपण बंद करू शकतो. किंवा एखादा पार्टनर अनसाउंड माइंड झाला किंवा एखाद्या पार्टनरने बीच ऑफ ॲग्रीमेंट केलं तर त्यावेळेस सुद्धा पार्टनरशिप कोर्ट काय सांगेल की तुमची फर्म काय करा बंद करा ऑर्डर करेल. तर आता त्यांनी या ठिकाणी एक बघा डिफरन्स दिलेला आहे. डिफरन्स बिटवीन डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड डिझोल्युशन ऑफ फर्म याच्यातला त्यांनी डिफरन्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता समजून घेऊया डिफरन्समध्ये बघा मिनिंग सांगितलंय त्यांनी. काय मिनिंग आहे तर या ठिकाणी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय इट मे और मे नॉट इन्व्हॉल्व डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणजे एखादा पार्टनर डेड झाला. इथं बघा इथं मी सांगतो तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की 3 पार्टनर आहेत आणि त्यातला एखादा मृत्यू झाला मग हे 2 जण काय करतील पुढे जाऊन बिझनेस चालू ठेवतील बरोबर. मग तर ही पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह झाली का नाही फक्त पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाली फर्म डिझॉल्व्ह झालेली नाहीये. मग काही वेळेस ह्याचा मृत्यू झाला हा मेन असेल तर हे काय म्हणजे आपण दोघं काही चालवू शकत नाही. आपण काय करू शकतो आता आपला बिझनेस सुद्धा बंद करू म्हणून त्यांनी मे
इफ मे ऑर नॉट मे असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे थोडक्यात ते चालू शकतील किंवा चालू शकणार नाही. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये इन्व्हॉल्व डिझोल्युशन ऑफ फर्म, पार्टनरशिप डिझॉल्व होते पण फर्म पुढे चालू राहणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी असं सांगितलंय की हे इन्व्हॉल्व होऊ शकतं किंवा इन्व्हॉल्व होणार नाही फर्म डिझॉल्व होण्याचं. नंतर डिझोल्युशन ऑफ फर्म, डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणजे काय, हे तिघही वेगळे एक होणार आहेत. त्याच्यामध्ये याच्यात इट इम्प्लाइड डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप, याच्यामध्ये पार्टनरशिप डिझॉल्वच होते, तिघ एकत्र राहत नाही. फर्म सुद्धा डिझॉल्व होणार आहे, त्याच्यामुळे पार्टनरशिप सुद्धा डिझॉल्व होणार आहे. नेचर त्यांनी काय सांगितले बघा, द नेचर ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप इज व्हॉलंटरी. हे पार्टनरशिप डिझॉल्व करण्याचं नेचर काय आहे, व्हॉलंटरी. हे व्हॉलंटरी असू शकतं आणि कंपल्सरी असू शकतं. म्हणजे सगळ्या पार्टनरला वाटलं वेगळं व्हायचं डिझॉल्व होईल, किंवा कोर्टाने सांगितले की तुम्ही आता बंद करा तुमचा बिझनेस, म्हणजे कंपल्सरी बंद करावा लागणार. तर व्हॉलंटरी आणि कंपल्सरी असणार. त्याच्यानंतर कंटिन्युअस ऑफ बिझनेस. आता या ठिकाणी एखादा पार्टनर जर मेला तर राहिलेले दोन पार्टनर काय करतील, कंटिन्यू करतील. मग त्यांनी म्हटले द बिझनेस कंटिन्यू हावेवर द पार्टनरशिप इज रिकॉन्स्टिट्यूट. रिकॉन्स्टिट्यूट म्हणजे ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. याच्यामध्ये पार्टनरशिप डिझॉल्व झालेली असते पण राहिलेले जे पार्टनर आहेत ते पुढे बिझनेस चालू ठेवतात, त्याच्यामुळं ती कंटिन्यू राहतो. पण जर फर्म डिझॉल्व झाली तर बिझनेस कंपल्सरी डिस्कंटिन्यू असतो, तो आपल्याला पुढे चालू ठेवता येत नाही. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट. आता ह्याच्यामध्ये इफ रिक्वायर्ड रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लॅबिलिटीज फॉर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ फर्म. या ठिकाणी असेट अँड लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होतात जर पार्टनरशिप जर समजा डिझॉल्व झाली, आणि इथं काय रिअलाइज होतात असेट अँड लॅबिलिटी, त्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन अकाउंट तयार करावं लागतं. त्याच्यानंतर फायनल क्लोजर ऑफ बुक. या ठिकाणी डज नॉट रिक्वायर्ड फायनल क्लोजर. जर पार्टनर, एखादा पार्टनर मेला, तो गेला तर आपण सगळेच बुक्स ऑफ अकाउंट फायनल क्लोज करत नाही, लॅबिलिटीचे पैसे देऊन त्यांचा विषय मिटवत नाही. आपण बिझनेस पुढे चालू ठेवतो आणि आपले अकाउंट सुद्धा पुढे चालूच राहतात. पण इथं नेसेसिटी आहे की तुमचे फायनल क्लोजच केले पाहिजे, सगळ्यांचे देणं तुम्ही दिलं पाहिजे, सगळे बुक्स ऑफ अकाउंट फायनली क्लोज केले पाहिजे. आणि कोर्ट ऑर्डर. आता इथं काय सांगितलंय की पार्टनरशिप जर डिझॉल्व करायची असेल, कोर्ट कॅनॉट डिझॉल्व पार्टनरशिप. कोर्ट पार्टनरशिप डिझॉल्व करू शकत नाही, पण कोर्ट कॅन डिझॉल्व अ फर्म. कोर्ट ऑर्डर कॅन डिझॉल्व अ फर्म, म्हणजे कोर्ट ऑर्डर करून फर्म डिझॉल्व करू शकतं. आता आय होप तुम्हाला हा डिफरन्स, आता डिफरन्स मी इन शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला याच्यावर एक्झाम्पलच विचारणार आहे, थिअरॉटिकल पार्टमध्ये डिफरन्स विचारणार नाहीत, पण तुम्हाला माहित असावं की बाबा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये काय डिफरन्स आहे तो. आता नेक्स्ट पार्ट बघा, त्या ठिकाणी अकाउंटिंग ट्रीटमेंट सेटल ऑफ अकाउंट ऑन डिझोल्युशन ऑफ फर्म, हा जो पॉइंट आहे तो आपण अभ्यासू या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट ज्या पेपरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना महत्वाच्या असणार आहेत त्या बघायच्या. बघा काय सांगितलंय, व्हेन फर्म इज डिझॉल्व ऑल असेट आर रिअलाइज. ऑल असेट आर रिअलाइज म्हणजे काय, सगळे असेट विकले जातात फर्म डिझॉल्व होताना. अँड द प्रोसीड फ्रॉम इट आर टू बी पेड फॉर द लॅबिलिटी. म्हणजे असेट विकून जे पैसे आलेले असतील ते कशासाठी वापरायचे, पेड फॉर द लॅबिलिटी. लॅबिलिटी पेड करण्यासाठी ऑफ द पार्टनरशिप फर्म, पार्टनरशिप फर्मच्या लॅबिलिटी पेड करण्यासाठी वापरायचे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, म्हणजे भारतीय भागीदारी कायदा सेक्शन 48 नुसार तुम्हाला ज्यावेळेस लॅबिलिटी पेड करावी लागतात, म्हणजे आता 10 लोकांचे पैसे द्यायचे आपल्याला, तर ते काय म्हणतील की माझ्या अगोदर द्या, माझ्या अगोदर द्या. मध्ये काय होऊ शकतो, डिस्प्यूट म्हणजे वाद होऊ शकतो. म्हणून कायद्यातच सांगितले की त्यांचा क्रम दिलेला, एका क्रमाने ते पेड केले जातात. म्हणजे ए च्या अगोदर करायचे, बी चे करायचे, सी चे करायचे. तर कोणाचे कसे द्यायचे, कोणत्या सिक्वेन्सने द्यायचे, त्याला ऑर्डर ऑफ पेमेंट म्हटलं जातं. म्हणून त्यांनी बघा त्या सेक्शन 48 मध्ये द लॅबिलिटी आर पेड ॲज पर द ऑर्डर गिवन बिलो, म्हणजे खालील पद्धतीने ते पेड करायचं आहे. तर पहिल्यांदा काय पेड करायचं ते त्यांनी सांगितले. फर्स्ट बघा, रिअलायझेशन, त्यालाच आपण डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणतो, इज टू बी पेड फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा ते पेड करायचे. त्याच्यानंतर आउटसाइड लॅबिलिटी, मी आता तुम्हाला सांगितलं आउटसाइडर किंवा आउटसाइड लॅबिलिटी किंवा त्याला आपण थर्ड पार्टी लॅबिलिटी असं म्हणतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, लोन फ्रॉम ऑदर्स असेल किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील. तर या आउटसाइड लॅबिलिटी पहिल्यांदा डिझोल्युशन एक्सपेन्सेस, नंतर आउटसाइड लॅबिलिटी पेड करायच्या किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करायच्या. त्याच्यानंतर बघा, आफ्टर पेइंग आउटसाइड लॅबिलिटी, म्हणजे जर तुमच्याकडे सगळ्या लॅबिलिटी पेड करून जर पैसे शिल्लक राहिलेले असतील, म्हणून त्यांनी म्हटलं इफ देअर इज एनी सरप्लस कॅश अवेलेबल टू बी पेड फॉर लोन. मग हे आउटसाइड लॅबिलिटी पेड केल्यानंतर जर पैसे शिल्लक राहिलेले असतील तर लोन पेड करायचं. कोणाचं लोन, लोन गिवन बाय द पार्टनर ऑफ द फर्म, म्हणजे फर्मच्या पार्टनर कडून जर तुम्ही लोन वगैरे घेतलेलं असेल तर ते.
इफ ऑल पार्टनर्स लोन आर नॉट फुल्ली रिपेड, म्हणजे आपल्याला सगळ्या पार्टनरचं लोन फुल्ली रिपेड करता आलं नाही ड्यू टू इनसफिशियंट फंड, म्हणजे आपल्याकडे कॅश नसेल, तर दे आर एंटायटल टू शेअर प्रोपोर्शनेटली. मग त्यांनी काय करायचं की ते प्रोपोर्शनेटली शेअर करून घ्यायचं लोन आणि पेड करून टाकायचं. इफ स्टील सरप्लस कॅन रिमेन, मग हे लोन पेड करून सुद्धा जर तुमच्याकडे सरप्लस राहत असेल, कॅश शिल्लक राहत असेल, रिमेन शुड बी डिस्ट्रीब्यूट टू द पार्टनर कॅपिटल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे त्यांचं पार्टनर्स कॅपिटल पेड करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार ज्याचं त्याला. मग याच्यामध्ये अकाउंटिंग प्रोसिजर काय असणार आहे बघा. आता हे डिझोल्युशन दोन प्रकारचं असणार आहे. द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज टू बी स्टडीड अंडर द फॉलोइंग टू हेड्स. एक म्हणजे सिंपल डिझोल्युशन. सिंपल डिझोल्युशन म्हणजे काय, या ठिकाणी सगळे पार्टनर सॉल्वंट कंडिशन मध्ये आहेत, म्हणजे कोणताही पार्टनर इनसॉल्वंट नाही. आणि दुसरं म्हणजे डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन. इन्सॉल्वन्सी सिच्युएशन म्हणजे काय, पार्टनर दिवाळखोर झालेले आहेत आणि अशा वेळेस डिझोल्युशन असणार आहे. मग दिवाळखोर झालेले असतील तर कसं करायचं आणि सिंपल मध्ये कसं करायचं, तर आता हे आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत की सिंपल डिझोल्युशन काय असणार आहे आणि हे इन्सॉल्वन्सी सिच्युएशन मध्ये डिझोल्युशन काय असणार आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, आज जे मी तुम्हाला समजून सांगितलं ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिंपल डिझोल्युशन आणि त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा करायच्या ते अभ्यासणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. सर्वांना बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.